सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. आज मी तुम्हाला अशीच एक सत्य घटना सांगणार आहे, म्हणजेच मामांनी केलेले अद्भुत चमत्कार. तुम्ही मामांचं भक्त असाल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मुसळधार कोसळू पाहणाऱ्या पावसाला मामांनी सीमेवर थोपिवले. महाप्रसादाच्या वेळेचे विघ्न घालविले. चिक्रोदा नदीकाठी 1934 साली झालेला भंडारा त्या भागात सर्वांना विशेषपणे लक्षात राहिल्याचे आढळते. आज 50 वर्ष होऊन गेली तरी त्या प्रसंगाच्या आठवणी घरोघरी म्हातारी माणसे अजूनही पूर्ण भाषेत सांगतात. द्वादशीचा दिवस होता. 21 कहाली खीर, भात व आमटी हा प्रसाद तयार झालेला होता. लोकांच्या पंक्ती आठी दिशातून हजारोच्या संख्येने बसल्या होत्या. लोकांच्या पत्तरवळीत सर्व पदार्थ वाढण्यात आले होते. स्वतः मामा सर्व पंक्तीतून फिरून नजर टाकून आले होते. उदबत्ती ओवाळून मामांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशी गर्जना करून प्रसाद घेण्यास सर्वांना परवानगी दिली. सर्वांनी नामाचा गजर केला तेव्हा सारे आकाश दुमदुमून गेले. एकादशीच्या उपवासाने आणि रात्रभरच्या जागरणाने भुकेसलेले भक्तजन जेवू लागले. पण उत्तरेकडे हमीदवाड्याच्या अलीकडे वळवाच्या पावसाची फळी बघता बघता आली आणि काळाभोर ढगातून धबधबा मुसळधार पाऊस कोसळूही लागला. तेवढेच नव्हे तर ती फळी दक्षिणेकडे म्हणजेच भंडारा यात्रेकडे तीव्र वेगाने पुढे पुढे येऊ लागल्याचे स्पष्ट दिसू लागले. केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर हे काळे संकट आल्यावर सर्वांची मने अस्वस्थ झाली. अन्नाची नासाडी आणि सर्वांची उपासमार अतोनात फजिती होणे अट्टळ असल्याचे उघड झाले. हे संकट अत्यंत अनपेक्षित होते. साऱ्यांची एकदम तारांबळ उडाली. आता कसं व्हायचं एवढेच शब्द सर्वांच्या तोंडूनही आले. मामांनी पावसाची फळी बघितली. जेवणाच्या पंक्ती दूरपर्यंत बसलेल्या पाहिल्या. बरीच माणसे भिजवायचे नको म्हणून पाणी सोडून उठण्याच्या बेतात होती. यशाने मामांनी पावसाच्या सरीकडे आपला चेहरा केला आणि आपल्या मोठ्या आवाजात म्हणाली, आत्ताच्या आत्ता अन्नात माती कालवतोस काय? आणि संतपणे त्यांनी आपल्या खांद्यावरील घोंगडे उजव्या हाताने झटकले. नंतर क्षणभर डोळे मिटून हात जोडून राहिले. त्या आपल्या दैवतांचे स्मरण केले असावे आणि या क्षणापासून काय अशी चर्या पहा. अगदी जवळ येऊन ठेपलेला पाऊस मेतक्यांकडे न येता पश्चिमेकडे सरकत गेला. त्या भागात क्षणात पाणीच पाणी झाले होते. ओढे, नाले, ओहळ, दुधडी भरून खळखळू वाहू लागले होते. ते पाणी बघता बघता इतक्या जवळच्या चिक्रोदा नदीत सुद्धा आल्याचे दिसून आले. मात्र मामांच्या कृपेमुळे इकडे नदीकाठच्या मेतक्यांच्या शिवारात भाग्यवान भक्त मंडळी अमृतासारखा सुग्रास महाप्रसाद अगदी निश्चिंतपणाने जेवत राहिली. संपूर्ण जेवण वगैरे व्यवस्थितपणे पार पडली. मामांचे अमर्याद दैवी सामर्थ्य प्रत्यक्ष पाहून सर्व माणसाची श्रद्धा भक्कम झाली. त्यावेळेपासून मामा भंडारा यात्रेतील प्रसाद मिळावा म्हणून त्या प्रदेशातील लोक वाटेल त्या अडचणींना तोंड देऊन यात्रेला हजर राहतात. सारा प्रदेश त्यावेळी भंडारामय झालेला असतो. ही तुम्हाला बाळूमामांची सत्य कहाणी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बाळूमामांच्या भक्तांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.